स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलवर। आज आपण बघता दह्याची कढी। दह्याची कढी बनवण्यासाठी आपण काय काय सामान घेतला होता बघूया। इथे आपण चटणी वाटून घेणार आहोत। हे 4 मिरची घेतले, कढीपत्तो आपण 1 टाळो कढीपत्तो चटणीमध्ये टाकणार आणि 1 टाळो आपण फोडणीत ठेवणार आहोत। इथे एक आल्याचा तुकडो घेतलाय, लसणीचे पाकळे आणि हे ओला खोबरा किसून घेतलाय आणि इथे 1 वाटी दही घेतलंय मी। एवढ्या दह्यासाठी आपण एवढा साहित्याचा चटणी तयार करणार। दही आपण लास्टला लावून घ्यायचं, अगोदर चटणी तयार करून फोडणीत घालून घ्यायची। आपण चटणी बारीक करून घेऊया। तुम्ही जर तिखट खाणार असाल तर अजून 1 ते 2 मिरची वाढू शकता। हे आपण बारीक करून घेऊया। इथे पाहू शकता आपण एकदम पूर्णपणे बारीक करून घेतलेला। अजिबात जाडसर ठेवायचं नाही, नाहीतर ते कढीमध्ये दिसून येतं। पूर्णपणे पातळ एकदम बारीक लावायचा। आपण आता फोडणीत घालून घेऊया। इथे आपण फोडणी घालण्यासाठी पातेलं तापत ठेवूया आधी आणि फोडणीसाठी जिरा, मोहरी, कढीपत्ता आणि लसणीचे 5-6 पाकळे काढून घ्यायचे। मी टोप तापत ठेवला, आपलं टोप तापलेलो आहे। तेल ओतून घेऊया। लसूण, जिरं, मोहरी। चटणीमध्ये आपण कोथिंबीर टाकू शकता। कोथिंबीर थोड्याशा प्रमाणात टाकायची। तिथे चिमूटभर हळद टाकून घेऊया। कढीपत्तो, त्याच्यात आता आपण जे वाटण बारीक करून घेतलं ते टाकून घेऊया। थोडंसं पाणी ओतून घेऊ म्हणजे वाटण व्यवस्थित शिजत। आणि तोपर्यंत आपण दही मिक्सरला लावून घेऊ, तोपर्यंत चटणी व्यवस्थित कढेल। इथे आपण आपल्या चटणीत व्यवस्थित कढ येऊ देऊया, तोपर्यंत दही लावून घेते मी। हे बघू शकता आपल्या कढीत चटणी चांगलं कढील। आपण मीठ टाकलेलं नाही, मीठ लास्टला टाकणार आहोत। आणि कढी जास्त शिजून घ्यायची नाही, त्यामुळे आपण अगोदर चटणी व्यवस्थित शिजून घ्यायची। चटणी चांगली शिजली की आपण जे दही पातळ बारीक लावून घेतलं मिक्सरला ताक बनवून, ते आतमध्ये ऍड करायचं। त्याच्यात आपली चटणी चांगली व्यवस्थित शिजलेली, आपण ताक ओतून घेऊया याच्यात। ताक ओतल्यानंतर आपण जास्त शिजवायचं नाही आणि आपल्या ज्या प्रमाणात पातळ पाहिजे त्या प्रमाणात पातळ करायची। आपण थोडंसं याच्यात पाणी ओतूया। त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची, बारीक कट करून।
की आपली कढी तयार झालेली आहे. आपण गॅस बंद करून घेऊया. आता याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आपण इथे 1 चमचा मीठ टाकणार आहोत. मीठ नेहमी गॅस बंद केल्यानंतरच टाकायचं, उकळी थांबल्यावर, नाहीतर आपली कढी फुटू शकता. मीठ अगोदर टाकायचं नाही. छान अशी कढी तयार झालेली आहे. या मग टेस्ट करू.